हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस्तानक अभियानामध्ये बारामती आगारास राज्यात प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे प्रादेशिक विभागात देखील बारामती आगार हे प्रथम क्रमांकावर राहिलेले आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापनदिनी म्हणजे 1 जून रोजी परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या हस्ते मुंबई या ठिकाणी तत्कालीन आगार प्रमुख श्री रविराज घोगरे, स्थानक प्रमुख श्री घनश्याम शिंदे व इतर कर्मचाऱ्यांनी हा पुरस्कार मुंबई या ठिकाणी स्वीकारला। राज्य स्तरावरती 1 कोटी रुपयाचे बक्षीस तर प्रादेशिक स्तरावरती 10 लाख रुपये असे 1 कोटी 10 लाख रुपयाचे बक्षीस बारामती आगारास प्राप्त झालेले आहे। तत्कालीन आगार प्रमुख रविराज घोगरे यांना एप्रिल 25 ते मार्च 26 या कालावधीत केलेल्या कामासाठी परिवहन मंत्री यांच्या हस्ते सुवर्ण पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी रविराज घोगरे यांनी सांगितले की वेळोवेळी मिळालेले वरिष्ठांचे मार्गदर्शन, आगाराचे कर्मचारी, प्रवासी व बारामतीकर यांनी केलेले सहकार्य यामुळे हे यश प्राप्त झालेले आहे। तसेच यावेळी सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या वतीने बारामती तालुक्याचे आमदार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। कारण अजितदादा पवार यांनी पाहिलेलं बारामतीच्या विकासाचे स्वप्न जे आहे ते विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एस टी महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी बांधील असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले। तसेच हा बारामती आगारास हे बक्षीस प्राप्त झाल्यानंतर बारामती नगरीचे नगराध्यक्ष श्री सचिन सातव व सर्व नगरसेवकाच्या वतीने बारामती आगारातील कर्मचारी, अधिकारी व येथील सफाई कामगार यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला। त्याच्यानंतर वैद्यकीय राज्याची दुरा आणि पक्षाची दुरा घेतली त्यावेळेस आम्ही वैद्य साहेबांना जाऊन सांगितलं की या स्टँडवरच्या काय विषय आहेत, काय अडचणी आहेत। त्यावेळेस वैद्यकीय सुद्धा चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्याच्यात लक्ष घालून वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शनाचं फलप्रित म्हणून की आपल्या बारामतीला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळाले। आता खरं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळाल्यानंतर आपल्याला आपली जबाबदारी अजून वाढली। मला आजच कळलं की आता स्वच्छतेचं क्षेत्र बदललेले नवीन पाठीला मिळाले, पण आमच्या सगळ्या जुन्याच माता भगिनी स्वच्छता करणार आहेत, पण त्यांना कशी चांगली स्वच्छता माने आणि त्यांच्या टीमला करायची हे सगळ्यांना माहिती। तुम्ही अजून चांगलं स्वच्छता घेऊन जसं आपल्या BSFची टीम, विशाल जाधवांची टीम, अजूनही वेगवेगळ्या सेवाभावी संस्था बारामती बसस्थानकाला शनिवार स्वच्छतेचा अभियान करताना आपण अजूनही बारामतीकरांना आवाहन करू की आपण ही आपली जी बारामतीची वास्तू आहे तिचा आधारणी त्यांच्या संकल्पनेतून केली की अशीच चांगली ठेवल्यानंतर पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला प्रथम पारितोषिक मिळेल अशा आपण काम करायला पाहिजे। दादांना खरी श्रद्धांजली करेल आणि तीच वैद्य साहेबांना बळ मिळेल कामाचं। तर आपण प्रत्येकाची जबाबदारी स्टँडवरच्या प्रत्येकाची त्या डेपो मॅनेजरपासून आमच्या शेवटच्या माता भगिनींपर्यंत जे स्वच्छतेचं काम करतात की आपण हे स्टँड चांगलंच ठेवू। आता आल्यानंतर 4 ठिकाणी तुम्हाला आपण स्टिकर चिटकवले, अशा काही चुकीच्या प्रथा काय पाडून ठेवू नका। हे व्यवस्थित आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्ही जर तुमची तब्येतीप्रमाणे जरा काम करता अशा सगळ्यांनी त्यांना प्रत्येकाची जबाबदारी तिथले आमचे नगरसेवक असतील, आप्पा असतील आणि सगळ्या 42चे 42 4 स्टुडिओ तसे 46 नगरसेवक मला कुठेही काही अडचण आली तर आम्ही काही कमी पडणार नाही। आणि या स्टँडचं वैभव म्हणजेच दादांचं वैभव आपल्याला अशा पूर्व अनेक वर्ष जपायचं आहे आणि हा स्टँड जोपर्यंत एसटी आहे तोपर्यंत हा स्टँड नंबर 1 महाराष्ट्रामध्ये भरायला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यानंतर आमच्या आगारावस्थापक आपल्याला